सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही। अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई। जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। एफआयआर न कळणारी लोक पार्थ पवारांवर आरोप करतायत, फडणवीसांची टीका। कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी अमेडिया कंपनीचा अर्ज। दंडासह मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरा, मगच व्यवहार रद्द होणार, महसूल विभागाकडून स्पष्ट। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातील सर्व व्यवहार रद्द होणार। कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमीन शासनाकडे पुन्हा जमा करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। व्यवहारात सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल। पार्थ पवारांवर गुन्हा का नाही या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। तर व्यवहारात 1 रुपयाही दिला गेला नाही, मग जमिनीची रजिस्ट्री कशी झाली, चौकशीतूनच समोर येईल, अजित पवारांचा खुलासा। मुलगा एवढा मोठा व्यवहार करतो, अजित पवारांना माहिती नाही असं कसं? जो न्याय खडसेंना तोच पार्थ पवारांना का नाही? जमीन व्यवहार प्रकरणी अंबादास दानवे आक्रमक। मीडिया कंपनीत 99% शेअर पार्थ पवारांचे, मात्र जमीन व्यवहारात रजिस्ट्रीसाठी दुसरे डायरेक्टर दिग्विजय पाटील यांना नेमलं। पार्थ पवार प्रकरणातून सुटणार नाही, विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। जमीन खरेदी खतात कुठेही पार्थ पवारांच्या नावाचा उल्लेख नाही। जमिनीची नोंदणी करायला आलेल्या तिघांविरोधात गुन्हा दाखल। समितीच्या चौकशीअंती योग्य कारवाई करू, सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्याकडून स्पष्ट। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी समिती बनवली। 1 महिन्यात दूध का दूध, पाणी का पाणी होईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमधील 200 कोटींची जागा 3 कोटीत लाटली, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। तर आज सविस्तर माहिती देणार असल्याचीही माहिती। मनोज जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। दादा गरड आणि अमोल खुणे अशी आरोपींची नावं। धनंजय मुंडेंकडून मला मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी, जेवणात विष टाकून औषध देऊन किंवा गाडीचा अपघात करून मारण्याचा डाव होता, जरांगेंचा खळबळजनक आरोप। माझ्यासह जरांगे आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, सीबीआय मार्फत चौकशी करा। आरोपांनंतर धनंजय मुंडेंचं आव्हान, तर जरांगेंनीही नार्को टेस्टची तयारी दर्शवली। मला गाडीनं उडवून घातपात करण्यासाठी आरोपींनी धनंजय मुंडेंकडे गाडीची मागणी केली होती। पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवत जरांगेंचा दावा, तर आजकाल एआयनं काहीही करता येतं, मुंडेंनी आरोप फेटाळले। जरांगेंना मारण्यासाठी दादा गरडला धनंजय मुंडेंनी 5 लाख दिले, करुणा मुंडेंचा आरोप। जरांगेंसह माझ्या विरोधातही कट कारस्थान रचलं, नार्को टेस्ट करा, करुणा मुंडेंची मागणी। सोसायट्यांसाठी कर्ज काढायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। मात्र चूक लक्षात येताच विखेंकडून सारवासारो। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांकडून योग्य तपास नाही, बाबा सिद्दीकींच्या पत्नीकडून हायकोर्टात याचिका दाखल। काही बिल्डरसह एका बड्या नेत्याचं याचिकेत नाव, 11 तारखेला सुनावणी। आशिया चषक ट्रॉफीचा वाद सोडवण्यासाठी आयसीसीकडून समिती स्थापन। भारत आणि मोहसिन नक्वी यांना समन्वयानं तोडगा काढण्याच्या सूचना। मोहसिन नक्वींच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास टीम इंडियानं दिला होता नकार।